वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी बरं लागले. परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं आवाज बंद वन्दे करा ना, कोणाचा तरी माईक चालू आहे. श्रीराम. जगद्गुरुं. रामकृष्ण हरी. 22वा श्लोक आहे. अदेशकाले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्. जे दान सत्काराविना तसेच अवज्ञापूर्वक अयोग्य देश आणि काळात कुपात्राला दिले जाते ते दान तामस म्हटले गेले आहे. असत्कृतमवज्ञातम. तामस दान असत्कार आणि अवज्ञापूर्वक दिले जाते. जसे तामस मनुष्याजवळ कधी दान घेण्यासाठी ब्राह्मण आला तर तो त्याला तिरस्काराने म्हणे, पंडितजी, आपण माझी आई शांत झाली तेव्हाही आला नाहीत, परंतु काय करावे, आपण माझे कुलगुरू आहात म्हणून आपल्याला द्यावेच लागते. इतक्यात घरचा दुसरा माणूस म्हणतो, तुम्ही कशाला या ब्राह्मणाच्या भानगडीत पडता, एखाद्या गरीबाला दान करा, ज्याला कोणी देत नाही त्याला द्या. वास्तविक तेच दान आहे. ब्राह्मणाला तर दुसरं कोणीही देईल, परंतु बिचाऱ्या गरीबाला कोण देईल. पंडितजी कशाचे आले, हा तर कुत्राच आला आहे, तुकडा टाकून द्या नाहीतर भुंके, इत्यादी इत्यादी. अशा प्रकारे शास्त्रविधीचा आणि ब्राह्मणाचा तिरस्कार केल्यामुळे हे दान तामस म्हटले जाते. अदेश काले यद्दानम. मूढतेमुळे मूढतेमुळे तामस मनुष्याला आपल्याच मनाचे विचार पटतात. जसे दान करण्यासाठी देश काळाची काय आवश्यकता आहे, जेव्हा वाटेल तेव्हा केले. जर एखाद्या स्थळी व काळी दान केल्याने पुण्य होते तर ते पुण्य येथे दान केल्याने का होणार नाही. यासाठी अमुक पर्व येईल, अमुक समय येईल, याची काय आवश्यकता आहे. आपली वस्तू खर्च करावयाची आहे, पाहिजे तेव्हा खर्च करू, इत्यादी इत्यादी. अशा प्रकारे तामस माणसे शास्त्रविधीचा अनादर तिरस्कार करून दान करतात. कारण त्यांच्या अंतःकरणात शास्त्रविधीचे महत्व नसते, तर रुपयाचे महत्व असते. अपात्रेभ्यश्च दीयते. तामस दान अपात्राला दिले जाते. तामस मनुष्य अनेक प्रकारचे तर्क वितर्क करून पात्राचा विचार करीत नाही. जसे शास्त्रात देश, काळ आणि पात्र याविषयी पोकळ गोष्टी लिहिल्या आहेत. एखाद्याने येथे ज्ञान घेतले तर त्याचे पोट भरणार नाही काय, तृप्ती होणार नाही काय. जर पात्राला दिल्याने पुण्य होते तर यांना दिल्याने पुण्य होणार नाही का. हे काय माणसं नाहीत, यांना दिल्याने पाप लागेल का. आपल्या जीवन निर्वाह चालविण्यासाठी, आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठीच ब्राह्मणांनी शास्त्रात असे लिहून ठेवले आहे, इत्यादी इत्यादी. रामकृष्ण हरी. तत्तामसमुदाहृतम. उपयुक्त प्रकाराने दिले जाणारे दान तामस म्हटले गेले आहे. आता यामध्ये शंका अशी, गीतेत तामस कर्माचे फल अधोगती सांगितले आहे. अधोगच्छन्ति तामसाः, 14व्या अध्यायातला 18वा श्लोक. आणि रामचरितमानसामध्ये म्हटले आहे की कोणत्याही प्रकाराने केलेले दान कल्याण करते. जेन केन विधी दिन्हे दान करई कल्याण. यदोहोत विरोध काय येतो. आता त्याच्यामध्ये समाधान असं की तामस माणसे अधोगतीला जातात. हा नियम दानाच्या विषयात लागू होत नाही, कारण धर्माचे 4 चरण आहेत: सत्यम, दया, तपो, दानमिती.
या 4 चरणापैकी कलियुगात एकच चरण दान आहे. दानम एकम कलौ युगे म्हणून गोस्वामी महाराजांनी म्हटले आहे. प्रगट चारी पद धर्म के कलिमहु एक प्रधान जेन केन विधी दिन्हे दान करई कल्याण. असे म्हणण्याचे तात्पर्य असे की कोणत्याही प्रकाराने दान केले तरी त्यात पदार्थाधिकांशी असलेल्या आत्मीयतेचा त्याग करावाच लागतो. या दृष्टीने तामस ज्ञानातही अंशिक त्याग असल्यामुळे दान देणारा अधोगतीला पात्र होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की या कलियुगाच्या काळात मनुष्याचे अंतःकरण फार मलिन होत आहे. म्हणून कलियुगात एक सवलत आहे की कोणत्याही प्रकाराने केलेले दान कल्याण करते. यामुळे मनुष्याचा दान करण्याचा स्वभाव तर बनेलच, जो पुढे कधी कुठल्या तरी जन्मात कल्याणही करू शकतो. परंतु दानाची क्रियाच जर बंद झाली तर मग देण्याचा स्वभाव बनण्याची संधीच प्राप्त होणार नाही. याच दृष्टीने एका संताने श्रद्धया देयम श्रद्धया देयम या श्रुतीची व्याख्या करताना म्हटले होते की यात पहिल्या पदाचा अर्थ तर आणि त्याला अभयदान देणे आपले कर्तव्य आहे. हा कुपात्राला मात्र इतके अन्न पाणी देऊ नये की त्यामुळे तो पुन्हा हिंसा इत्यादी पापात प्रवृत्त होईल. जसे एखादा हिंसक मनुष्य अन्न पाण्यावाचून मरत आहे तर त्याला तितकेच अन्न द्यावे जेवढ्याने त्याचे प्राण वाचतील. अशा प्रकारे वरील 4 वस्तूंच्या दानात पात्रता पाहावयाची नाही तर आवश्यकता पाहावयाची आहे. भगवंताचा भक्त वस्तू देण्यात पात्र पाहत नाही, तो तर देतच जातो, कारण तो सर्वांमध्ये आपल्या प्रिय प्रभूलाच पाहतो की या रूपात तर आपले प्रभूच आले आहेत. म्हणून तो दान करीत नाही, कर्तव्य पालन करीत नाही, तर पूजा करत असतो. स्वकर्मणा तमभ्यर्च 18व्या अध्यायाचा 46वा श्लोक. तात्पर्य असं की भक्तांच्या संपूर्ण क्रियेचा संबंध भगवंताशी असतो. आसुरी संपत्तीत आलेले राजस यज्ञ तप आणि दानाच्या फलाचे 2 विभाग आहेत, दृष्ट आणि अदृष्ट. यातही दृष्टाची 2 फले आहेत, तात्कालिक कालांतरिक. जसे राजस भोगानंतर तृप्तीचे होणे तात्कालिक फल आहे आणि रोग इत्यादींचे होणे कालांतरिक फल आहे, तसेच अदृष्टाचीही 2 फले आहेत, लौकिक आणि परलौकिक. जसे दंभपूर्वक दंभार्थमपि चैवयत 17व्या अध्यायातला 12वा श्लोक आणि सत्कार मान पूज्यतेसाठी जे करतात ते सत्कार मान पूजार्थम 17व्या अध्यायातला 18वा श्लोक आणि प्रत्युपकारासाठी केलेले प्रत्युपकारार्थम केले गेलेले हे राजस यज्ञ तप आणि दानाचे फल लौकिक आहे आणि ते याच लोकात याच जन्मात याच शरीरात असतानाच मिळण्याची शक्यता असणारे असते. स्वर्गालाच परम प्राप्य वस्तू समजून त्याच्या प्राप्तीसाठी केले गेलेले यज्ञाधिकांचे फल पारलौकिक असते, परंतु राजस यज्ञ अभिसंधायतु फलम 17व्या अध्यायातला 12वा श्लोक आणि दान फलमुद्दिश्य वा पुनः 17व्या अध्यायातला 21वा श्लोक याचे फल लौकिक तसेच पारलौकिक दोन्ही होऊ शकतात. यातही स्वर्ग प्राप्तीसाठी यज्ञ इत्यादी करणारे 2ऱ्या अध्यायातला 42-43वा श्लोक आणि 9व्या अध्यायातला 20वा आणि 21वा श्लोक आणि केवळ दंभ सत्कार मान
पूज्यता, प्रत्युपकार इत्यादीसाठी यज्ञ, तप आणि दान करणारे 17व्या अध्यायातला 12वा, 18वा आणि 21वा श्लोक दोन्ही प्रकारचे राजस पुरुष जन्म मरणाला प्राप्त होतात. परंतु तामस यज्ञ आणि तप करणारे 17व्या अध्यायातला 13व्या आणि 19व्या श्लोकानुसार तामस पुरुष तर अधोगतीला जातात. अधो गच्छन्ति तामसाः. 14व्या अध्यायातला 18वा श्लोक. पतंती नरके शुचो 16व्या अध्यायातला 16वा श्लोक आणि आसुरीष्वेव योनिषु 16व्या अध्यायातला 19वा श्लोक आणि ततो यान्त्यमां धमांगतीं 16व्या अध्यायातला 20वा श्लोक. जी माणसं यज्ञ करून स्वर्गात जातात त्यांना स्वर्गातही सुख, दुःख, मनातील जळजळ, ईर्ष्या इत्यादी होतात. जसे शतक्रतू इंद्रालाही असुरांच्या अत्याचारामुळे दुःख होते. कोणी तपश्चर्या करू लागला तर याच्या मनात उद्रेक होतो, तो भयभीत होतो. याला पूर्वजन्माचे पापांचे फलही म्हणू शकत नाही, कारण त्यांची स्वर्ग प्राप्तीतील प्रतिबंधक रूपी पापे नष्ट होतात. पूत पापा 9व्या अध्यायातला 20वा श्लोक. आणि ते यज्ञाच्या पुण्याने स्वर्ग लोकात जातात. मग त्यांना दुःख, जळजळ, भय इत्यादी होणे कुठल्या पापांचे फल आहे? तर याचे उत्तर असे आहे की हे सर्व यज्ञात केलेल्या पशु हिंसेच्या पापाचेच फल आहे. दुसरी गोष्ट अशी की यज्ञ इत्यादी सकाम कर्म केल्याने अनेक प्रकारचे दोष येतात. गीतेत आले आहे, सर्वारंभा हि दोषेन धूमेनाग्निरिवावृताः 18व्या अध्यायातला 48वा श्लोक. अर्थात अग्नी असेल तेथे धूर असतोच. तसे सर्व कर्म कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात. जर सर्व कर्माच्या आरंभात दोष राहतो तर मग सकाम कर्मात तर सकाम भाव असल्याने दोषांची शक्यता जास्तच असते आणि त्यात अनेक प्रकारचे दोष येतातच. म्हणून शास्त्रात यज्ञ केल्यानंतर प्रायश्चित्त विधान आहे. प्रायश्चित्त विधानाने हे सिद्ध होते की यज्ञामध्ये दोष म्हणजे पाप अवश्य होतात. जर दोष झाले नसते तर प्रायश्चित्त कशासाठी? परंतु वास्तविक प्रायश्चित्त घेतल्यावरही सर्व दोष नष्ट होत नाही, त्यांचा काही अंश राहतो. जसे मळालेल्या वस्त्राला साबण लावून धुतले तरीही त्याच्या तंतूत किंचित थोडा मळ राहतोच. याच कारणाने इंद्रादी देवांना सुद्धा प्रतिकूल परिस्थितीजन्य दुःख भोगावे लागते. वास्तविक दोषांची पूर्ण निवृत्ती तर निष्काम भावपूर्वक कर्तव्य कर्म करून त्या कर्मांना भगवंतांना अर्पण करण्यानेच होते. म्हणून निष्काम भावसहित केली गेलेली कर्मेच श्रेष्ठ आहेत. सर्वात मोठी शुद्धी म्हणजे दोष निवृत्ती. मी तर केवळ भगवंताचाच आहे अशा प्रकारे अहंता परिवर्तनपूर्वक भगवत प्राप्तीचा उद्देश बनविल्यानेच होते. याने जितकी शुद्धी होते तितकी कर्माने होत नाही. भगवंतांनी म्हटले आहे, सन्मुख होई जीव मोही जही जन्म कोटी अगनासहित बही. मानसशास्त्रातील 5वा अध्याय. तिसरी गोष्ट, गीतेत अर्जुनाने विचारले होते की मनुष्य इच्छा नसतानाही पापाचे आचरण का करतो? त्यावेळी भगवंतांनी उत्तरात म्हटले, काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भव 3ऱ्या अध्यायातला 37वा श्लोक. तात्पर्य असे की रजोगुणापासून उत्पन्न झालेली कामनाच पाप करविते. म्हणून कामनेने केल्या जाणाऱ्या राजस यज्ञाच्या क्रियेत पापे होऊ शकतात. राजस तसेच तामस यज्ञ इत्यादी करणारे आसुरी संपत्तीचे असतात आणि सात्विक यज्ञ इत्यादी करणारे दैवी संपत्तीचे असतात. परंतु दैवी संपत्तीच्या गुणातही जर आसक्ती झाली तर
रजोगुणाचा धर्म असल्याने ती आसक्ती सुद्धा बंधनकारक होते. 14व्या अध्यायातल्या 6व्या श्लोकानुसार परिशिष्ट भाव असा की शास्त्रात आले आहे की कलियुगात एकमात्र दान हाच धर्म आहे. म्हणून एन केन प्रकारेही जे दान दिले जाते ते कल्याण करणारेच होते. याचे तात्पर्य असे आहे की कलियुगात यज्ञ, दान, तप, व्रत इत्यादी शुभ कर्म विधीपूर्वक करणे कठीण आहे. म्हणून कोणत्याही रीतीने देण्याची, त्याग करण्याची सवय लावावी. म्हणून कोणत्याही पद्धतीने का होईना पण दान देत राहावे. रामकृष्ण हरी. 23वा श्लोक. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. ओम तत् सत या 3 प्रकारच्या नावांनी ज्या परमात्म्याचा निर्देश म्हणजे संकेत केला गेला आहे त्याच परमात्म्याद्वारे सृष्टीच्या आरंभी वेद तसेच ब्राह्मण आणि यज्ञ यांची रचना झाली आहे. ओम तत्सदिति निर्देशो ब्राह्मणस्त्रिविधः स्मृतः. ओम तत् आणि सत या 3 प्रकारचा परमात्म्याचा निर्देश आहे. अर्थात परमात्म्याची हे 3 नावे आहेत. या 3 नावांची व्याख्या भगवंतांनी पुढील 4 श्लोकात केली आहे. ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. त्या परमात्म्याने प्रथम सृष्टीच्या आरंभी वेद, ब्राह्मण आणि यज्ञ निर्माण केले. या तिन्हीपैकी विधी सांगणारे वेद आहेत, अनुष्ठान करणारे ब्राह्मण आहेत आणि क्रिया करण्यासाठी यज्ञ आहेत. आता यात यज्ञ, तप, दान इत्यादींच्या क्रियेमध्ये कोणती उणीव राहिली तर काय करावे? परमात्म्याचे नाव घेतले तर तिची पूर्ती होईल. जसे स्वयंपाकी पाण्याने कणिक भिजवितो, ती मळतो. कधी त्यात पाणी जास्त झाले तर तो काय करतो? आणखी कणिकात मिसळतो. तसेच कुणी निष्काम भावाने यज्ञ, दान इत्यादी शुभ कर्म केले आणि त्यात काही उणीव, वैगुण्य राहिले तर ज्या भगवंताने यज्ञाधिक निर्माण केले आहेत त्याच भगवंताचे नाव घेतल्याने ते अंग म्हणजे ते वैगुण्य निघून जाईल, ठीक होईल, अशी त्याची पूर्ती होते. परिशिष्ट भाव महानिर्वाण यंत्रात सारला आहे श्लोक. ओम तत्सदिति मंत्रेण यो यत्कर्म समाचरेत् गृहस्थो वाप्यदुदासीनस्तस्याभीष्टाय तद्भवेत्. जपो होम प्रतिष्ठा च संस्काराद्यखिला क्रियाः. ओम तत्सन्मात्र निष्पन्नः संपूर्ण स्यूर्ण संशयः. ओम तत्सत या मंत्राने गृहस्थी अथवा उदासीन साधू जे काही कर्म आरंभ करतो त्याला यामुळे अभिष्ट फलाची प्राप्ती होते. जप, होम, प्रतिष्ठा, संस्कार इत्यादी संपूर्ण क्रिया ओम तत्सत या मंत्राने सफल होतात, यात संशय नाही. म्हणून जे काही दान पुण्य कर्म करावं तेव्हा प्रथमतः ओम तत्सतचा उच्चार करावा. रामकृष्ण हरी. 24वा श्लोक आहे. तस्मादोमित्युदार्ह्युत्य यज्ञदान तपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिना. म्हणून वैदिक सिद्धांत मानणाऱ्या पुरुषांच्या शास्त्रविधीने नियत
यज्ञ, दान आणि तपरूप क्रिया नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचे उच्चारण करूनच आरंभ होतात. तस्मादो मृत्युदार्भ्युत्य ब्रह्मवादिनाम, वेदवादीसाठी अर्थात वेदांना मुख्य मानणारा जो वैदिक संप्रदाय आहे त्यांनी ओमचे उच्चारण करणे महत्वाचे मानले जाते. ते ओमचे उच्चारण करूनच वेद पाठ, यज्ञ, दान, तप इत्यादी शास्त्रविहित क्रियेत प्रवृत्त होतात. कारण जशा गायी सांडाशिवाय फलवती होत नाहीत, त्याचप्रमाणे वेदांच्या जितक्या ऋचा आहेत, श्रुती आहेत, ओमचे उच्चारण केल्याशिवाय फलवती होत नाहीत, अर्थात फल देत नाहीत. ओमचे सर्वात प्रथम उच्चारण काय केले जाते? कारण सर्वात प्रथम ओम प्रणव प्रगट झाला आहे. त्या प्रणवाच्या 3 मात्रा आहेत. त्या मात्रांपासून त्रिपदा गायत्री प्रगट झाली आणि त्रिपदा गायत्री पासून ऋक, साम, यजु ही वेदत्रयी प्रगट झाली. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद. या दृष्टीने ओम सर्वांचे मूळ आहे आणि याच्याच अंतर्गत गायत्री आहे. तसेच सर्वच्या सर्व वेदही आहे. म्हणून जेवढ्या वैदिक क्रिया केल्या जातात त्या सर्व ओमचे उच्चारण करूनच केल्या जातात. रामकृष्ण. 25वा श्लोक. तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञ तपः क्रियाः दान क्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. तत्नामाने म्हटल्या जाणाऱ्या परमात्म्यासाठीच सर्व काही आहे असे मानून मनुष्याद्वारे फलाच्या इच्छेने रहित होऊन अनेक प्रकारच्या यज्ञ आणि तपरूप क्रिया तसेच दानरूप क्रिया केल्या जातात. तदित्यनभिसंधाय मोक्षकांक्षिभिः. केवळ तो परमात्मा प्रसन्न व्हावा या उद्देशाने किंचित मात्र ही फलाची इच्छा न ठेवता शास्त्रीय यज्ञ, तप, दान इत्यादी शुभ कर्म केले जावेत. कारण विहित, निषिद्ध, शुभ, अशुभ इत्यादी सर्व क्रियेचा आरंभ होतो आणि समाप्ती होते. त्याचप्रमाणे ज्या क्रियेचे जे फल प्राप्त होते त्याचाही संयोग होतो आणि वियोग होतो. अर्थात कर्मफलाच्या भोगाचाही आरंभ होतो आणि समाप्ती होते. परंतु परमात्मा तर त्या क्रिया आणि फलभोगाच्या पूर्वीही आहेत, तसेच क्रिया आणि फलभोगाच्या समाप्तीनंतरही, तसेच क्रिया आणि फलभोग काळीही जसेच्या तसेच आहेत. परमात्म्याची सत्ता नित्य निरंतर असते. नित्य निरंतर राहणाऱ्या या सत्तेकडे लक्ष करविण्यातच तत् इति पदाचे तात्पर्य आहे आणि उत्पत्ती विनाशशील फलाकडे दुर्लक्ष करण्यासाठी अभिसंधाय फलम पदाचे तात्पर्य आहे. अर्थात नित्य निरंतर राहणाऱ्या तत्वाची स्मृती राहिली पाहिजे आणि नाशवान फलाची अभिसंधी म्हणजे इच्छा मुळीच राहू नये. नित्य निरंतर वियुक्त होणाऱ्या प्रतिक्षण अभावात जात असलेल्या या संसारात जे काही पाहण्यात, ऐकण्यात आणि जाणण्यात येते त्यालाच आपण प्रत्यक्ष सत्य मानतो आणि त्याच्या प्राप्तीतच आपण आपली बुद्धिमानी व बल यांना सफल मानतो. या परिवर्तनशील संसाराला प्रत्यक्ष मानल्यामुळेच सदा सर्वदा सर्वत्र परिपूर्ण असूनही तो परमात्मा आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणून एक परमात्मा प्राप्तीचाच उद्देश ठेवून त्या संसाराचा अर्थात अहंता, ममतेचा, मी, माझेपणा याचा त्याग करून त्यांनीच प्रदान केलेल्या शक्तीने यज्ञ इत्यादींना त्यांचेच मानून निष्काम भावपूर्वक त्यांच्यासाठीच यज्ञ इत्यादी शुभकर्मे
केली पाहिजेत. याच्यामध्ये जो माझं काही आहे हे पण म्हणायचं नाहीये, मी आहे हे पण म्हणायचं नाहीये, मी केलं हे पण म्हणायचं नाहीये. हे मी पण देवच आहे, जे शरीर आहे ते पण देवाने दिलेले, जे अवयव दिले ते पण देवाने दिलेले, जे काही आपण संसारात कमवलं तेही देवाने दिलेले, आणि सगळं त्याच त्यालाच अर्पण करतो ही भावना ठेवून निष्काम भावनेने आपण हे यज्ञ त्याच्याच साठी परत हे यज्ञ करायचे आहेत, शुभकर्मे केली पाहिजेत. आणि यातच मनुष्याची वास्तविक बुद्धिमान आणि बल म्हणजे आपली ताकद, आपली बुद्धी, आपली शक्ती याची सफलता आहे. भक्ती हीच मूळ शक्ती आहे. तात्पर्य, जे जगत प्रत्यक्ष प्रतीत होत आहे त्याचे तर निराकरण करायचे आहे, आणि ज्याला अप्रत्यक्ष मानतो त्या तत् नावाने म्हटल्या जाणाऱ्या परमात्म्याचा अनुभव घ्यायचा आहे. भगवत भक्त भगवंताचा उद्देश ठेवूनच तत्पदाचे बोधक राम, कृष्ण, गोविंद, नारायण, वासुदेव, शिव इत्यादी नावांचे उच्चारण करून सर्व क्रिया आरंभ करतात. आपल्या कल्याणाची इच्छा असणारी माणसे यज्ञ, दान, तप, तीर्थ, व्रत, जप, स्वाध्याय, ध्यान, समाधी इत्यादी ज्या काही क्रिया करतात त्या सर्व भगवंतासाठीच, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी, भगवंताच्या आज्ञा पालनासाठीच करतात, आपल्यासाठी करीत नाहीत. कारण ज्यांच्याकडून क्रिया केल्या जातात ते शरीर, इंद्रिये, अंतःकरण इत्यादी सर्व परमात्म्याचेच आहेत, आपले नाहीत. जर शरीर इत्यादी आपले नाही तर घर, जमीन, जुमला, धर, कुटुंब इत्यादी हे आपले नाहीत. हे सर्व प्रभूचे आहेत, आणि यांच्या ठिकाणी जे सामर्थ्य, समज इत्यादी आहेत ते सुद्धा सर्व प्रभूचेच आहेत. आणि आपण स्वतः सुद्धा प्रभूचेच आहोत. आपण प्रभूचे आहोत आणि प्रभू आपले आहेत या भावनेने ते सर्व क्रिया प्रभूच्या प्रसन्नतेसाठीच करतात. परिशिष्ट भाव असा की परमात्म्यासाठी परोक्षवाचक तत्पदाच्या प्रयोगाचे तात्पर्य असे आहे की परमात्मा अलौकिक आहे, उत्तम पुरुषस्त्वन्य, गीतेतला 15व्या अध्यायातला 17वा श्लोक. ते विचाराचे विषय नव्हेत तर श्रद्धा आणि विश्वासाचे विषय आहेत. रामकृष्ण हरी. 26वा श्लोक. सद्भावे साधुभावे च सदित्ते तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते. हे पार्थ, सत असे जे परमात्म्याचे नाव त्याचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो, तसेच प्रशंसनीय कर्माशी सत शब्द जोडला जातो. सद्भावे, सद्भावे म्हणजे परमात्मा आहे अशा प्रकारे परमात्म्याच्या सत्तेचे असणेपणा नाव सद्भाव आहे. जो परमेश्वर आहे त्याचा असणेपणा हे मान्य आहे, म्हणजे त्याला त्याचं नाव हे सद्भाव आहे. त्या परमात्म्याची सगुण, निर्गुण, साकार, निराकार इत्यादी जितके रूपे आहेत, आणि सगुण साकारातही त्याचे विष्णू, राम, कृष्ण, शिव, शक्ती, गणेश, सूर्य इत्यादी जितके अवतार आहेत ते सर्वच्या सर्व सद्भावाच्या अंतर्गत येतात. अशा प्रकारे ज्याचा कोणत्याही देश, काळ, वस्तू इत्यादी मध्ये कधी अभाव नसतो अशा परमात्म्याची अनेक रूपे आहेत, अनेक नाम आहेत, अनेक प्रकारच्या लीला आहेत. त्या सर्वच्या सर्व सद्भावाच्या अंतर्गत येतात. साधू भावे, परमात्म प्राप्तीसाठी वेगवेगळ्या संप्रदायामध्ये वेगवेगळी जितकी साधने सांगितली गेली आहेत त्यात अंतःकरणाचे दया, क्षमा इत्यादी जे श्रेष्ठ उत्तम भाव आहेत ते सर्वच्या सर्व साधू भावाच्या अंतर्गत येतात.
सदित्तेत प्रयुज्यते. सत्तेत आणि श्रेष्ठतेत सत शब्दाचा प्रयोग केला जातो. अर्थात जो नेहमी आहे, ज्यात कधी किंचित मात्रही कमी आणि अभाव होत नाही, अशा परमात्म्यासाठी आणि परमात्म्याच्या प्राप्तीसाठी दैवी संपत्तीचे जे सत्य, क्षमा, उदारता, त्याग इत्यादी श्रेष्ठ गुण आहेत, त्यांच्यासाठी सत शब्दाचा प्रयोग केला जातो. जसे सत तत्व, सत गुण, सत भाव इत्यादी. रामकृष्ण. प्रशस्ते कर्मणी तथा सच्छब्द पार्थ युज्यते. परमात्मा प्राप्तीसाठी वेगवेगळ्या संप्रदायात वेगवेगळी जितकी साधने सांगितली गेली आहेत, त्यात क्रियारूपाने जितके श्रेष्ठ आचरण आहेत, ते सर्वच्या सर्व प्रशस्ते कर्मणीच्या अंतर्गत आहेत. त्याचप्रमाणे शास्त्रविधीनुसार यज्ञोपवीत, विवाह इत्यादी संस्कार, अन्नदान, भूमिदान, गोदान इत्यादी दान आणि आड, विहीर खोदविणे, धर्मशाळा बनविणे, मंदिर बनविणे, बगीचे लावणे इत्यादी श्रेष्ठ कर्म सुद्धा प्रशस्ते कर्मणीच्या अंतर्गत येतात. या सर्व श्रेष्ठ आचरणात, श्रेष्ठ कर्मात सत शब्दाचा प्रयोग केला जातो. जसे सदाचार, सत्कर्म, सत्सेवा, सद्व्यवहार इत्यादी. परिशिष्ट भाव असा की परमात्म्याच्या अस्तित्वाला अथवा असणेपणा याला सद्भाव म्हणतात, ज्याचा कधी अभाव होत नाही. नाभावो विद्यते सतः. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला 16वा श्लोक. बहुतेक सर्व आस्तिक हा भाव तर मानतातच की सर्वोपरी सर्वनियंता कोणी एक विलक्षण शक्ती सदा विद्यमान आहे आणि ती अपरिवर्तनशील आहे. जे जगत प्रत्येक क्षणाला प्रत्यक्ष बदलते आणि ज्याचा अभाव होतो, त्याला आहे अथवा स्थिर कसे म्हणता येईल? कारण इंद्रिये, बुद्धी यांनी ज्याला पाहतो, जाणतो, ते जगत पूर्वी नव्हते, पुढे राहणार नाही आणि वर्तमानातही जात आहे. हा सर्वांचा अनुभव आहे. ज्याच्याद्वारे जगताला पाहतो, जाणतो, ती इंद्रिये आणि बुद्धी इत्यादी ही जगताचीच आहेत. असे असूनही आश्चर्याची गोष्ट अशी आहे की नाही असूनही जगत आहे. जगत नाही असूनही जगत आहे च्या स्वरूपात दिसत आहे. नाही असं पण आहे म्हणजे काय सांगितलंय आपल्याला की हे जगत पूर्वी नव्हते, पुढे राहणार नाही आणि वर्तमानातही ते जातच आहे. मग आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हे जगत नाही असे असूनही आणि जगत तर आहे च्या स्वरूपात दिसत आहे. तर जगत वास्तविक असते तर बदलले नसते आणि बदलत आहे तर आहे नाही. म्हणून हा असणेपणा जगताचा, शरीरादींचा नव्हे तर सत्तत्वाचा, परमात्म्याचा आहे, ज्यामुळे नसूनही जगत दिसत आहे. अंतःकरणाच्या श्रेष्ठ भावांना साधू भाव म्हणतात. परमात्म्याची प्राप्ती करविणारे असल्यामुळे श्रेष्ठ भावांसाठी सत शब्दाचा प्रयोग केला जात आहे. श्रेष्ठ भाव अर्थात सद्गुण, सदाचार दैवी संपत्ती आहे. दैवी संपत्ती सत आहे आणि आसुरी संपत्ती असत आहे. मुक्तिदायक सर्व साधन सत आहेत आणि बंधनकारक सर्व कर्म असत आहेत. दुर्गुण दुराचार असत आहेत, परंतु त्यांचा त्याग, दुर्गुण दुराचार असत आहेत, परंतु त्यांचा जो त्याग केला जातो ते मात्र सत आहे. असतचा त्यागही सत आहे आणि सतचे ग्रहणही सत आहे. वास्तविक असतच्या त्यागाची जितकी आवश्यकता आहे, तितकी सतला ग्रहण करण्याची आवश्यकता नाही. असतचा त्याग केल्याविना आणलेले सत वरून चिकटविले जाते, ते कायम राहत नाही. परंतु असतचा त्याग करण्याने सतचा अंतःकरणात उदय होतो. म्हणून
आपण ज्याला असत रूपाने जाणतो त्याचा त्याग केल्याने सतचा अनुभव होतो. यज्ञ, तप, दान, तीर्थ, व्रत, पूजा, पाठ, विवाह इत्यादी जितके काही शास्त्रविहित शुभकर्म आहेत ते स्वतःच प्रशंसनीय असल्यामुळे सत्कर्म आहेत. परंतु या प्रशंसनीय कर्मांचा संबंध जर भगवंताशी नसेल तर हे सत न म्हणविता केवळ शास्त्रविहित कर्म राहतात. जरी दैत्य दानवही तपश्चर्या इत्यादी प्रशंसनीय कर्म करतात तरी असद्भाव अर्थात आपला स्वार्थ आणि दुसऱ्याचे अहित याचा भाव राहिल्याने ते बंधनकारक असत्कर्म होतात. याच अध्यायाचा 19वा श्लोक. त्यांच्याद्वारे जरी ब्रह्मलोकाची ही प्राप्ती झाली तरी तेथून परत यावे लागते. आ ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनोऽर्जुन. गीतेच्या 18व्या अध्यायातला 16वा श्लोक आहे. भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारे मनुष्य दुर्गतीला प्राप्त होतात. नहि कल्याण कृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति. गीतेच्या 6व्या अध्यायातला 40वा श्लोक आहे. कारण त्याचे फल सत मिळते. जे कर्म स्वार्थ आणि अभिमान यांचा त्याग करून संपूर्ण प्राण्यांच्या हिताच्या भावनेने केले जातात तेच वास्तविक प्रशंसनीय सत्कर्म होतात. रामकृष्ण. 27वा श्लोक. यज्ञे तपसि दाने च स्थितिस्तदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते. यज्ञ तसेच तप आणि दान रूप क्रियेत जी स्थिती असते, जी निष्ठा असते ती सुद्धा सत अशी म्हटली जाते. आणि त्या परमात्म्याच्या निमित्ताने केले जाणारे कर्म सुद्धा सत असे म्हटले जाते. यज्ञे तपसी दाने च स्थितिहि सदिति चोच्यते. यज्ञ, तप आणि दान रूप प्रशंसनीय क्रियेमध्ये जी स्थिती निष्ठा म्हणजे जी स्थिती असते, जी निष्ठा असते ती सत म्हटली जाते. जशी एखाद्याची सात्विक यज्ञात, एखाद्याची सात्विक तपात आणि एखाद्याची सात्विक ध्यानात जी स्थिती असते, जी निष्ठा असते, अर्थात यापैकी एकेका तत्वाविषयी जी अंतःकरणात श्रद्धा आहे व ती करण्याची जी तत्परता आहे ती सन्निष्ठा म्हणजे सत्निष्ठा म्हटली जाते. च पद देण्याचे तात्पर्य असे की ज्याप्रमाणे लोकांची सात्विक यज्ञ, तप आणि दानात श्रद्धानिष्ठा असते त्याचप्रमाणे कोणाची वर्ण धर्मात, कोणाची आश्रम धर्मात, कोणाची सत्यव्रत पालनात, कोणाची अतिथी सत्कारात, कोणाची सेवेत, कोणाची आज्ञा पालनात, कोणाची पातिव्रत्य पालनात, कोणाची गंगेवर तर कोणाची यमुनेवर, कोणाची गोदावरीवर, कोणाची प्रयागावर इत्यादी विशेष तीर्थावर जी अंतःकरणातून श्रद्धा आहे त्यात जी आवड, विश्वास आणि तत्परता आहे ती सुद्धा सन्निष्ठा म्हणजे सत्निष्ठा म्हटली जाते. कर्म चैव तदर्थीयम सदित्येवा भिधीयते. त्या प्रशंसनीय कर्माशिवाय कर्माची 2 प्रकारची स्वरूपे असतात. लौकिक म्हणजे स्वरूपानेच संसार संबंधी आणि परमार्थिक म्हणजे स्वरूपानेच भगवंत संबंधी. वर्णाश्रमानुसार जीविकेसाठी यज्ञ, अध्यापन, व्यापार, शेती इत्यादी व्यवहारिक कर्तव्य कर्म आणि खाणे, पिणे, उठणे, बसणे, चालणे, फिरणे, झोपणे, जागणे इत्यादी शारीरिक कर्म हे सर्व लौकिक कर्म आहेत. जप, ध्यान, पाठ, पूजा, कथा, कीर्तन, श्रवण, मनन, चिंतन, ध्यान इत्यादी जे काही केले जाईल ते सर्व पारमार्थिक कर्म आहेत. या दोन्ही प्रकारच्या कर्मांना आपल्या सुख, आराम इत्यादीचा उद्देश न ठेवता निष्काम भावाने तसेच श्रद्धा आणि विश्वासाने केवळ भगवंतासाठी
म्हणजेच भगवत प्रित्यर्थ केले गेले तर ती सर्वची सर्व तदर्थीय कर्म होतात. भगवत अर्थ असल्या कारणाने त्यांचे फल सत होते. अर्थात सत स्वरूप परमात्म्याशी संबंध झाल्याने ती सर्व दैवी संपत्ती होते, जी मुक्तिदात्री आहे. ज्याप्रमाणे अग्नीत लाकडाचा तुकडा ठेवला असता अग्नी त्याला अग्निरूप बनवून टाकतो, ही सर्व अग्नीचीच विशेषता आहे की लाकूड देखील अग्निरूप होऊन जाते. त्याचप्रमाणे त्या परमात्म्यासाठी जी जी कर्मे केली जातील ती सर्व सत अर्थात परमात्म स्वरूप होतात. अर्थात ज्या कर्माने परमात्म्याची प्राप्ती होते त्या कर्मात जी काही विशेषता आली आहे ती परमात्म्याच्या संबंधामुळेच आली आहे. वास्तविक तर कर्मात काहीही विशेषता नाही. येथे तदर्थीयम म्हणण्याचे तात्पर्य असे की जो स्वर्ग इत्यादी भोगभूमींची उत्तम भोगांची इच्छा करीत नाही, केवळ परमात्म प्राप्तीच करू इच्छितो, आपले कल्याण इच्छितो, मुक्ती इच्छितो, अशा साधकाची जितकी पारमार्थिक साधने पूर्णतेला गेली आहेत ती सर्व सत होतात. याविषयी भगवंतांनी म्हटले आहे की कल्याणकारी काम करणाऱ्या कोणाचीही दुर्गती होत नाही. 6व्या अध्यायामध्ये 40वा श्लोक आहे. एवढेच नव्हे तर जो योगाचा म्हणजे समता अथवा परमात्मा तत्वाचा जिज्ञासू असतो तो देखील वेदोक्त स्वर्गाधिक प्राप्तीसाठी सांगितलेल्या सकाम कर्माहून उपराम होतो. 6व्या अध्यायामध्ये 44व्या श्लोकात याविषयी सांगितलेले आहे. कारण ती कर्मे तर फल देऊन नष्ट होतात, परंतु त्या परमात्म्यासाठी केलेले साधन कर्म नष्ट होत नाही, तर ते सत होते. परश्रेष्ठ भाव असा की 25व्या श्लोकात निष्काम भावाने कर्म करण्याची गोष्ट आली होती. अनभिसंधाय फलम. आता येथे भगवंतासाठी कर्म करण्याचा विषय आला आहे. मुक्तीची इच्छा करणाऱ्या निष्काम भावाने कर्म करतात. मोक्षकांक्षीभिः गीतेतल्या 17व्या अध्यायातला 25वा श्लोक. आणि भक्तीचे जे इच्छुक आहेत भगवंतासाठी कर्म करतात ते 9व्या अध्यायाचा 26वा आणि 27वा आणि 28वा श्लोक मध्ये त्याचं अनुषंगाने आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंताचा संबंध झाल्यानेही सत अर्थात सत्फल देणारे होतात आणि असत्य संबंधाचा त्याग झाल्यानेही कर्म सत होतात. रामकृष्ण हरी. 28वा श्लोक घेऊया. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत् प्रेत्यनो इह. हे पार्था, अश्रद्धेने केलेले हवन, दिलेले दान आणि केलेले तप तसेच आणखीही जे काही केले जाईल ते सर्व असत असे म्हटले जाते. त्याचे फल येथेही मिळत नाही आणि मृत्यूनंतरही मिळत नाही. अर्थात याचे फल कुठेही सत्फल मिळत नाही. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत्. म्हणजे अश्रद्धेने यज्ञ दान व तप केले जाईल आणि कृतांच यत् अर्थात ज्याची शास्त्रात आज्ञा केलेली असते असे जे काही कर्म अश्रद्धेने केले गेले ते सर्व असत म्हटले जाते. अश्रद्धया या पदात श्रद्धेच्या अभावाचे वाचक न अन्य समास आहे. ज्याचे तात्पर्य असुर लोक, परलोक, पुनर्जन्म, धर्म, ईश्वर इत्यादीत श्रद्धा ठेवीत नाहीत. बरन धर्म नाही आश्रमचारी श्रुती विरोध करत सब नर नारी. मानसशास्त्रातील 7वा अध्याय. अशा प्रकारचे विरुद्ध भाव ठेवून ते यज्ञ दान इत्यादी क्रिया करतात. जर त्यांची शास्त्रावर श्रद्धाच नसते तर मग ते यज्ञ इत्यादी शास्त्रीय कर्मे का करतात? ते शास्त्रीय कर्मे यासाठी करतात की लोकात त्या कर्माचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा. ती कर्मे करणाऱ्यांचा लोक आदर करतात.
तसेच त्यांना समाज सज्जन समजतो. म्हणून समाजात मान सन्मान प्राप्त करून घेण्यासाठी आणि यज्ञ आदी शास्त्रीय कर्मे करतात. त्यांच्या पंक्तीत श्रेणीत आपली गणना व्हावी यासाठी श्रद्धा नसूनही शास्त्रीय कर्मे करतात. असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. अश्रद्धेने यज्ञ इत्यादी जे काही शास्त्रीय कर्म केले जाईल ते सर्व असत म्हटले जाते. त्याचे या लोकातही फल मिळत नाही आणि परलोकातही फल मिळत नाही. तात्पर्य असे आहे की सकाम भावनेने श्रद्धा आणि विधीपूर्वक शास्त्रीय कर्म केल्याने येथे धन, वैभव, श्री, पुत्र इत्यादींची प्राप्ती आणि मृत्यूनंतर स्वर्गादी लोकांची प्राप्ती होऊ शकते. आणि त्याच कर्मांना निष्काम भावनेने श्रद्धा आणि विधीपूर्वक केल्याने अंतःकरणाची शुद्धी होऊन परमात्म प्राप्ती होते. परंतु अश्रद्धेने कर्मे करणाऱ्यांना यापैकी कोणतेही फल मिळत नाही. जर येथे म्हटले की अश्रद्धेने जे काही केले जाते त्याचे या लोकात आणि परलोकात काहीही फल मिळत नाही, तर जितके पापकर्मे केली जातात ती सर्व अश्रद्धेनेच केली जातात. तर मग त्याचे कोणतेही फल मिळावयास नको. आणि मनुष्य भोग भोगणे व संग्रह करणे या इच्छेने अन्याय, अत्याचार, असत्य, कपट, धोकेबाजी इत्यादी जितके काही पाप कर्मे करतो त्या कर्माचे फल दंड ही इच्छित नाही. मग असे होत नाही, कारण कर्माचा असा नियम आहे की आसक्त माणूस आसक्तीने जे काही कर्मे करतो त्याचे फल कर्त्याची इच्छा असो की नसो ते त्याला मिळतेच. म्हणून आसुरी संपत्तीयुक्त मनुष्यास बंधन आणि आसुरी योनी तसेच नरकाची प्राप्ती होते. लहानात लहान आणि साधारण कर्मे सुद्धा जर परमात्म्याच्या उद्देशानेच निष्काम भावपूर्वक केले तर ते कर्मे सत होतात, अर्थात परमात्म्याची प्राप्ती करविणारे होतात. परंतु मोठ्यात मोठे यज्ञादी कर्मे सुद्धा जर श्रद्धापूर्वक आणि शास्त्रीय विधी विधानाने सकाम भावपूर्वक केले तर ते कर्मेही फल देऊन नष्ट होतात, परमात्म्याची प्राप्ती करविणारे होत नाही. तसेच ती यज्ञादी कर्मे जर अश्रद्धेने केली तर ती सर्व असत होतात, अर्थात सत म्हणजे फल देणारे होत नाहीत. तात्पर्य असे की परमात्म्याच्या प्राप्तीत क्रियेची प्रधानता नसते, तर श्रद्धा आणि भावाची प्रधानता असते. पूर्वोक्त सद्भाव, साधुभाव, प्रशस्त कर्मे, सत्स्थिती आणि तदर्थीय कर्मे हे पाचही परमात्म्याची प्राप्ती करविणारे असल्याने, अर्थात सत म्हणजे परमात्म्याशी संबंध जोडणारे असल्याने सत म्हटली जातात. अश्रद्धेने केली गेलेली कर्मे असत का होतात? वेद, भगवंत आणि शास्त्र यांनी कृपा करून मनुष्याच्या कल्याणासाठीच ही शुभ कर्मे सांगितली आहेत. परंतु जी माणसे या तिन्हीवर अश्रद्धा ठेवून शुभ कर्मे करतात त्यांची ही सर्व कर्मे असत होतात. या तिन्हीवर केलेल्या अश्रद्धेमुळे त्यांना नरक इत्यादी दंड मिळावयास पाहिजे. परंतु त्यांची कर्मे शुभ असल्याने त्या कर्माचे कोणतेही फल मिळत नाही. हाच त्यांच्यासाठी दंड आहे की जे काही कर्म केलं आहे त्याचं कोणतंच फळ मिळत नाही. म्हणजे चांगले मिळणं आवश्यक असतं पण तेही मिळत नाही, आणि हा त्यांच्यासाठी दंड आहे, शिक्षा आहे. मनुष्यानी यज्ञ, दान, तप, तीर्थ, व्रत इत्यादी शास्त्र विहित कर्मांना श्रद्धापूर्वक आणि निष्काम भावाने करणे हे योग्य आहे. भगवंताने विशेष कृपा करून मानव शरीर दिले आहे आणि या देहात असताना शुभ कर्मे केल्याने आपल्याला आणि सर्व लोकांना लाभ होतो. म्हणून ज्यापासून आत्ता आणि परिणामी सर्वांचेच हित होते असे श्रेष्ठ कर्तव्य कर्म श्रद्धापूर्वक आणि भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करीत राहिले पाहिजे. परिशिष्ट भाव असा की कृतांचे पदात नामजप, कीर्तन इत्यादी येणार नाही.
कारण त्यात भगवंताचा संबंध असल्यामुळे ती कर्मे नाहीत, तर उपासना आहे. या अध्यायात श्रद्धेचे 3 विभाग केले गेले आहेत: सात्विकी, राजसी आणि तामसी. या विभागांना जो योग्य प्रकारे जाणून घेईल तो सात्विकी श्रद्धेचे ग्रहण आणि राजसी तामसी श्रद्धेचा त्याग करेल. राजसी तामसी श्रद्धेचा त्याग होताच सात्विकी श्रद्धेने भगवंताशी असलेल्या स्वतः सिद्ध नित्य संबंधाचा अनुभव होईल. म्हणून या अध्यायाचे नाव श्रद्धात्रय विभाग योग ठेवले गेले आहे. रामकृष्ण हरी. ओम तत्सदिश. श्रीमद् भगवत गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवन नामाच्या उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योग शास्त्रमय श्रीमद भगवत गीतोपनिषद श्री कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील श्रद्धात्रय विभाग योग नावाचा 17वा अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. हरी ओम. कृष्णार्पणमस्तु. ताई मी सारांश वाचू का? हो, मी तीनच श्लोकांचा केला. रामकृष्ण हरी. जय श्रीकृष्ण. रामकृष्ण. मधून वाचताय का पद्माताई? अ मधून वाचता का तुमच्या मनाने लिहिलेलं आहे? मी तत्वविवेचनी मधून थोडासा सारांश घेते आहे आणि नंतर ज्ञानेश्वरी मधून वाचत आहे. ठीक आहे. हो चालेल चालेल वाचा. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 17वा श्रद्धा त्रय विभाग योग. याआधी थोडस याची पूर्वपीठिका आपण पाहू की 16व्या अध्यायात ज्या प्रारंभी भगवंतांनी निष्काम भावनेने सेवन केले जाणारे शास्त्रविहित गुण आणि आचरण यांचे दैवी संपत्ती या नावाने वर्णन करून नंतर शास्त्र विपरीत आसुरी संपत्तीचे कथन केले आहे. तसेच आसुर स्वभावाचे पुरुष नरकामध्ये पडतात असे म्हटले आणि असे सांगितले आहे की काम, क्रोध, लोभ हे आसुरी संपत्तीचे मुख्य अवगुण आहेत आणि तिन्ही म्हणजे नरकाची द्वारे होत. त्यांचा त्याग करून जो मनुष्य आत्मकल्याणासाठी साधन करतो त्याला परमगती प्राप्त होते. यानंतर असे सांगितले की जो मनुष्य शास्त्रविधी सोडून मन मानेल तसे आपल्या समजुतीप्रमाणे जे कर्म बरे वाटते ते तो करीत राहतो त्याला आपल्या त्या कर्माचे फळ मिळत नाही. सिद्धीसाठी केलेल्या कर्मामुळे सिद्धी मिळत नाही, सुखासाठी केलेल्या कर्माने सुख मिळत नाही आणि परमगती तर मिळतच नाही. म्हणून करण्याजोग्या आणि न करण्याजोग्या कर्माची व्यवस्था सांगणाऱ्या शास्त्रांच्या विधानाप्रमाणेच तुला निष्काम भावनेने कर्म केले पाहिजे. हे ऐकून अर्जुनाच्या मनात अशी जिज्ञासा उत्पन्न झाली की जे लोक शास्त्रविधी सोडून मन म्हणेल तशी कर्मे करतात किंवा की जे शास्त्रविधी न जाणल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने शास्त्रविधीचा त्याग करतात परंतु यज्ञ, पूजा इत्यादी शुभ कर्म श्रद्धेने करतात त्यांची स्थिती काय असते? हा 17व्या अध्यायाचा पहिल्या श्लोकातील अर्जुनाचा प्रश्न आहे की जे शास्त्रविधी सोडून किंवा शास्त्रविधी माहीत नसल्यामुळं पण तरी श्रद्धेने कर्म करतात तर त्यांची काय स्थिती असते याचे उत्तर भगवंत दुसऱ्या श्लोकापासून तर 28व्या श्लोकापर्यंत देत आहे. येथे मनुष्याच्या श्रद्धेचा ओळखण्याचा प्रसंग आहे कारण या 17व्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाचा प्रश्न मनुष्याच्या निष्ठा आणि श्रद्धेविषयाचा आहे. म्हणून भगवंत त्याचे उत्तरही श्रद्धेला अनुसरूनच देत आहेत.
ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने स्वतःचे कर्तव्य कर्म धर्मशास्त्रानुसारच केले पाहिजे. तो तसे करीत नाही त्याला ऐहिक पारलौकिक सुख मिळत नाही. अर्जुनाच्या शंकेतून या 17व्या अध्यायाची निर्मिती झाली. शास्त्रावर विश्वास ठेवून कर्म करणारा वर्ग शास्त्राला डावलून कामाचा अंकित होऊन वागतो आणि दुसरा वर्ग शास्त्रावर विश्वास आहे पण शास्त्रवचन समजण्याची कुवत नसलेला तिसरा वर्ग शास्त्राविषयी मतांतरे कर्म बिनचूकपणे सिद्धीत जाण्यासाठी लागणारी सामग्री आणि देशकाल यांची अनुकूलता हे सर्व जमून येणे जवळजवळ असंभवी आहे. श्रद्धा आहे पण अज्ञान आहे. अशा सर्व विषयांची चर्चा इथे केलेली आहे. कर्म केल्यावर कोण गती प्राप्त होते? केवळ श्रद्धेवर मोक्ष मिळत नाही. श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे हे खरे महत्वाचे आहे. प्राणी मात्र त्रिगुणांनी बनलेले आहेत. या 3 गुणापैकी कोणता तरी एक गुण इतर 2 गुणापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. तमोगुण, रजगुण आणि सत्वगुण या तिन्ही गुणात परस्पर 10 पटीचे अंतर आहे. जसे एकाच्या 10 पट 10 आणि 10च्या 10 पट 100 त्याप्रमाणे तमोगुणापेक्षा रजोगुण 10 पटीने श्रेष्ठ आहे आणि रजोगुणापेक्षा सत्वगुण 10 पटीने म्हणजे श्रेष्ठ आहे. तात्पर्य तमोगुण आणि रजोगुण जवळजवळ आहेत परंतु सत्वगुण मात्र दोघांपासून खूप दूर आहे. सात्विक पुरुषातील श्रद्धा राजस पुरुषातील श्रद्धा आणि राजस तामस टाकून सात्विक श्रद्धा मुमुक्षने स्वीकारावी. त्याला शास्त्राध्ययन घडले नाही म्हणून मोक्ष दुरावत नाही. ज्यांना शास्त्र अवगत आहे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तो सात्विक श्रद्धायुक्त पुरुष जाईल तर ज्ञानी पुरुष ज्या मोक्षाच्या मुक्कामाला जातात त्याच मुक्कामाला निश्चित जाईल. स्वतःला शास्त्र कळत नाही त्याबद्दल निष्ठा नाही असे क्षणिक ऐश्वर्याच्या जोरावर शास्त्रानुसार जगणाऱ्या पुरुषाचा द्वेष करतात व मनाला येईल तसे शास्त्रबाह्य वागतात. त्रास देणे हाच त्यांचा धर्म. त्यांच्यातील मीला दुःख होते. सात्विक वृत्ती वाढते. सात्विक वृत्ती वाढणे जरुरीचे आहे. यज्ञ दान तपे करावीत आणि संयमी आहार करावा. आहाराचा विचार करता ते 3 प्रकारचे आहेत. सत्वगुणी माणसाला गोड रसरशीत आहार आवडतो. सात्विक आहारात शरीर मन आणि रोग मुक्त असते. राजस आहार पुरुषाला कडू आंबट खारट उष्ण पदार्थ आवडतात. त्याचे शरीर त्यामुळे रोगमय आणि दुःखी असते. तमोगुणी पुरुषाचा आहार किळस उत्पन्न करणारा असतो. त्यास यातना दुःख क्लेश भोगावे लागतात. आता यज्ञाचे प्रकार. सात्विक पुरुषाचा यज्ञ, राजस पुरुषाचा यज्ञ आणि फळाची अपेक्षा तामस पुरुषाचा यज्ञ आणि स्वैराचार. तसेच तपाचे 3 प्रकार आहे. शारीरिक तप यामध्ये वेद नाम यात रंगून जाणे हे या तपाचे ठळक लक्षण आहे. मानस तपातून आत्मदर्शनाची प्राप्ती होते. सात्विक पुरुष हा शुद्ध अंतःकरणाचा फलाशा टाकून तप करतो. राजस तप करणारा पैसा प्रसिद्धी यांचे मागे असतो. राजस तप करताना अपेक्षेप्रमाणे फळ आले नाही तर तो ते मध्येच सोडून देतो. तमोगुणी पुरुषाच्या तपात मूर्खपणाच दिसतो. तो शरीराला पीडा क्लेश देतो. तो वृत्तीने दुष्ट असतो. कर्माचा आणखी एक प्रकार जे दान गुणांच्या अनुरोधाने 3 प्रकारचे झालेले आहे. स्वधर्माने मिळालेला पैसा योग्य काळात देश पाहून खर्च करणे याला सात्विक दान म्हणतात. रजोगुणी पुरुषांचे दान देशकाल पात्र या बाबतीत सात्विक दानाप्रमाणेच असते पण त्यात फळाची अपेक्षा केलेली असते. तर रजोगुणी पुरुषाचे दान तो अत्यंत कृपण आणि दुसऱ्याला शिव्याशाप आणि निर्भसना हटकून मिळतील अशा प्रकारे करतो. राजसाच्या दृष्टीने कालांतरित फल आणि अदृष्टाचे तात्विक फल लौकिक फल दोन्ही एकसारखे दिसत असले तरी यात फरक आहे. जसे भोजनाच्या परिणामस्वरूप जे रोग इत्यादी होतील ते भौतिक फल आहे अर्थात ते सरळ भोजनाचाच परिणाम आहे आणि पुत्रेष्ठी यज्ञ इत्यादीचे जे फल आहे ते आधी दैविक म्हणजे लौकिक फळ आहे अर्थात ते प्रारब्ध बनून फलाच्या म्हणजे पुत्राच्या स्वरूपात येते. जर राजस पुरुषाचा दंभ अधिक वाढला तर ते नरकातही जाऊ शकतात. स्वर्गात सुद्धा यज्ञ इत्यादी पुण्यकर्मानुसार
उच्च, मध्यम आणि कनिष्ठ अशा 3 प्रकारच्या श्रेणी असतात. त्यातही उच्च श्रेणीचे जेव्हा आपल्या समान श्रेणीच्या लोकांना पाहतात तेव्हा त्यांना ईर्ष्या होते की हे आमच्या समान पदावर का आले. आणि मध्यम तसेच कनिष्ठ श्रेणीच्या लोकांना पाहून त्यांच्या मनामध्ये अभिमान होतो की आम्ही यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. मध्यम श्रेणीचे जेव्हा आपल्यापेक्षा उच्च श्रेणीच्या लोकांना पाहतात तर त्यांची भोग सामुग्री, पद, अधिकार इत्यादींना पाहून त्यांच्या ईर्ष्या निर्माण होते. तर कनिष्ठ श्रेणीच्या लोकांना पाहून अभिमान होतो. कनिष्ठ श्रेणी असणाऱ्यांना उच्च आणि मध्यम श्रेणी असणाऱ्यांना पाहून असहिष्णुता होते, जळजळ होते की त्यांच्याजवळ इतकी भोग सामुग्री का आहे, ते इतक्या उच्च पद अधिकारावर कसे गेले. आणि आपल्या समान श्रेणी असणाऱ्यांना पाहून ईर्ष्या होते की हे आपल्या बरोबर येऊन कसे बसले. त्याप्रमाणे जे स्वर्गात आले नाहीत त्यांना पाहून अभिमान होतो की आम्ही किती उच्च स्थानी आहोत, म्हणजे स्वर्गात आहोत. अशा प्रकारे स्वर्गात जी स्थिती असते तीही तर नित्य नसते, कारण कोणत्याही श्रेणीतील असो पुण्यश्रीन झाल्यावर त्यालाही मृत्यूलोकात यावे लागते. त्याची चिंता, त्याचे भय सदैव असते की ही स्थिती आमची राहणार नाही, एक दिवस निघून जाईल. दुसऱ्याची उन्नती सहन न होणे, ईर्ष्या इत्यादी जितके काही दोष आहेत ते पूर्वकृत कर्माचे फल नाही. ते सर्व दोष अंतःकरणाच्या अशुद्धीमुळेच होतात. शास्त्रविहित सकाम कर्म केल्याने अंतःकरणाची संपूर्णपणे शुद्धी होत नाही, तर आंशिक शुद्धी होते, ज्यामुळे वर्णादी लोकांचे भोग भोगतात. अंतःकरणाची अशुद्धी जेव्हा उद्देश केवळ भगवंताचा होतो तेव्हाच समाप्त होते. म्हणून राजस तामस यांचा त्याग करावा आणि सत्वगुणांचा स्वीकार करावा. शुद्ध सत्वगुणाने युक्त होऊन शास्त्रविहित कर्म केले तर उत्तम फळ मिळेल. मोक्षाप्रती नेणारी अशी कोणती गोष्ट आहे जी जाणून घेण्याची अर्जुनाला उत्कंठा लागून राहिली. भगवंतांनी ती वस्तू आणि तिचे महत्व सांगितलेले आहे. ओम तत्सत हे जे परब्रह्माचे नाव आहे ते घेऊन सात्विक कर्मे केली तर मोक्षापर्यंत नेण्याचे सामर्थ्य, कर्मात आणून ठेवण्याची शक्ती या नावात आहे. खरे पाहता अनादि निर्गुण निराकार ब्रह्माला नाव कुठून असणार. सात्विक कर्म ब्रह्मज्ञानाने मुक्त होऊन आवरले असता मोक्ष त्याचा सेवक होऊन पुढे येतो. आता नाम कसे घ्यावे हे कळले पाहिजे. या नामाचा विनियोग ध्यान आणि नाम कर्माच्या सुरुवातीला ध्यानाने ओंकारचा अर्थ वृत्तीवर आरूढ करून वाचेने उच्चार करून घ्यावयाचे आहे. पुढे याला फळ येऊन लागले की तत् शब्दाचा विनियोग करावा. म्हणजे तत् शब्दाचे वाचक जे ब्रह्म, त्या ब्रह्माला ते कर्मफळ ही दोन्ही आपल्या ठिकाणी भोगाव्यास काही शिल्लक न ठेवता अर्पण करावे. याप्रमाणे ते कर्म ब्रह्मरूप होते. परंतु कर्म जरी ब्रह्मरूप झाले तरी तेवढ्याने पूर्ण काम होत नाही, कारण ब्रह्मार्पण करणारा उरलेला असतोच. कर्ता जोपर्यंत वेगळा आहे तोपर्यंत त्याची संसारातून सुटका नाही. म्हणून कर्ता ब्रह्मरूप होण्यासाठी सत शब्दाचा विनियोग कर्माच्या अखेरीस सांगितला आहे. ओम तत्सत याचं इथे वर्णन केलेलं आहे. जेवढे आकाराला आले आहे ते मिथ्या असून एक केवळ ब्रह्म निर्दोष आहे असे तत् शब्द सांगतो. ब्रह्मरूप झालेल्या कर्माचे सत या शब्दाने ऐक्य झाले म्हणजे शिल्लक काही राहत नाही. आपणासह सर्व ब्रह्मच आहे असा अद्वैत अनुभव त्याला प्राप्त होतो. कर्म करणाऱ्यामध्ये उणिवा राहतात आणि शास्त्राचे उल्लंघन होते. आपल्या सत्पणाच्या सामर्थ्याने कर्मातील न्यून घालवून त्याला पूर्ण व तत्कर्माच्या योग्यतेला हा सत शब्द जाणतो. आपल्या सत्पणाच्या सामर्थ्याने कर्मातील न्यून घालवून त्याला पूर्ण व सत्कर्माच्या योग्यतेला हा सत शब्द आणतो. जीवाला ब्रह्मापर्यंत पोचविण्याचे सामर्थ्य ओम तत्सत मध्ये आहे. परंतु या नामाची गरजच काय, तर मोठे यज्ञ दान तप करीत बसावे असा दुराग्रह धरला तर त्याच्या तपश्चर्या दाने व्यर्थ होतील. जीवाला ब्रह्मप्राप्ती करून देणाऱ्या नामाचे महात्म्य श्रीकृष्णाच्या मुखातून ऐकत असता त्या आनंदात अर्जुन विसरून गेला. भगवंताचे अलौकिक भाषण आपणास ऐकावयास मिळाले, परंतु धृतराष्ट्राला राग येईल म्हणून मात्र संजयाने स्तुती थांबविली. अशा प्रकारे
हा 17व्या अध्यायाचा सारांश आहे. ओम तत्सत. जय श्रीकृष्ण. एक वेगळ्याच उंचीला नेऊन ठेवलेलं होतं. छान झालं, दोन्ही पण सुंदर झालं अगदी. आणि ऐकता ऐकता ओमचा अर्थ परमेश्वर. काय. हो. ज्ञानेश्वरीमध्ये मिळालं मला शेवटी शेवटी सारांश दिलेला आहे. हो, तर मला ते खूप आवडलं, वाचून घेते आज मी. आपण आधी ऍक्च्युली गेल्या वर्षी आपण ज्ञानेश्वरीचं पण पूर्ण हे घेतलेलं होतं. आणि हो गीतेसोबतच ज्ञानेश्वरीचं पण विवेचन आपण घेतलेलं आहे. आधीचे जर हो व्हिडिओ गेल्या वर्षी. हो ते पण तुम्ही बघू शकता, कारण प्रत्येक अध्यायाबद्दल हो ज्ञानेश्वरीचं विवेचन पण आपण त्यामध्ये घेतलेलं आहे. हो हो. नाही, हे सारांश वेगळं दिलेलं आहे. हे सारांश वेगळं दिलेलं आहे इथे. हा, प्रत्येक अध्यायाचं सारांश वेगळं दिलेलं आहे या हो हो, ज्ञानेश्वरी. प्रत्येक अध्यायाचं सारांश दिलेलं आहे. बरोबर. आपण थांबायचं इथे मग आता. सोमवारी आपण 18वा अध्याय हो सुरू हो करूयात. आणि एक एक जण अध्याय घ्यायला सुरुवात करा. 10-10 श्लोक तरी घ्यायला. तर तुम्ही ठरवून द्या पहिले. हो, पहिला ऑलरेडी हो सांगितलं. पहिले 3-4 दिवस नाही. हा, पहिला एक ऑलरेडी सांगितलंय वैजंती ताईंनी म्हणून. दुसऱ्या वेळेस कोण घेतं? 11 ते 20 कोण घेतं? हा कारण ह्या मध्ये मध्ये आपल्याला ह्या 18व्या अध्यायाच्या मध्ये सुट्ट्या पण भरपूर मिळणार आहेत, कारण गणपतीची एक सुट्टी असणार आहे आणि महालक्ष्मीच्या सुट्ट्या देणार आहोत आपण. 3 ते महालक्ष्मी. 4 दिवस सगळ्यांनाच लागतात, कारण हो त्याच्यामुळे त्या 4 दिवस आपण सुट्ट्या देऊयात. नाही जमणार त्याच्यात. हा, नाही मग सुट्ट्या हा असल्यामुळे म्हणूनच मी म्हटलं की काही मला प्रश्नच शेवटचे 10 नाही. श्लोक. एक दिवस प्रिपरेशनला देऊया सुट्टी, बसण्याच्या आदल्या दिवशी. हो हो हा, तोपर्यंत घेता येईल, काही हरकत नाही माझ्या मते. एक अर्धा तास तेवढाच विरंगुळा होतो हो प्रत्येकाला कामामधून पण. हो की नाही? चालेल. हा, त्या व्रज प्रियम धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. जय श्री जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण.